नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मटर पनीर कचोरी। त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय। त्यात 1 मोठा चमचा बारीक रवा घ्यायचा आहे। थोडासा ओवा क्रश करून घालायचा 1 चमचाभर। चवीपुरतं मीठ घालूया। 1 चमचा साजूक तूप घालायचं। याच्यापेक्षा जास्त घालायचं नाहीये। आता हे सगळं या पिठाला व्यवस्थित लावून घेऊया, म्हणजे आपली कचोरी जी आहे अगदी खुसखुशीत, तुम्ही खस्ता जी कचोरी म्हणता तशी होणार आहे। असं आधी व्यवस्थित सगळं तूप पिठाला चोळून घ्यायचंय। हे बघा, सगळ्या पिठाला व्यवस्थित तूप लागलेलं आहे। हे जे रवाळ टेक्स्चर आलंय ते त्यामुळेच आलेलं आहे। हे असं सगळ्या पिठाला लागलं पाहिजे। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असा मऊ असा गोळा करायचा आहे, म्हणजे अगदी पातळ नाही, जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसं मळून घ्यायचंय। आता मटर मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये यायला लागलेत आणि स्वस्त सुद्धा आहेत। अशा वेळी आपण ह्या अशा वेगवेगळ्या रेसिपीज करू शकतो मटरच्या। एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर मऊ पीठ झालं तर कचोरे आपल्या मऊ पडतात, आणि जर अगदी कडकडीत झालं पुरीसारखं तर त्या तेलात फुटतात। त्यामुळे असं सेमी सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचंय। थोडंसं अजून पाणी लागेल, कारण यामध्ये जो आपण रवा घातलाय तो भिजल्यावर मग पीठ आणि थोडंसं घट्ट होतं। आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता हे अर्धा तास आपण झाकून ठेवूया, तोपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊया। स्टफिंगसाठी आपण इथे हे मटार घेतलेले आहेत, कच्चेच आहेत मटार। पाणी घ्यायचं नाही अजिबात, पूर्ण पाणी गाळून घ्यायचंय। त्यामध्ये हे आलं घ्यायचंय 1 इंच, आणि ह्या 3 मिरच्या घेतल्या। ह्या खूप तिखट आहेत त्यामुळे मी 3च मिरच्या घेतल्या। त्यात थोडंसं आपण रेड चिली पावडर पण घालणार आहोत, त्यामुळे मिरच्या ह्या मी 3 घेतलेल्या आहेत। आणि हे आता आपल्याला असं दरदरीत वाटून मिक्सरला वाटून घ्यायचंय, म्हणजे नुसतं ऑन ऑफ करूनच आपल्याला हे वाटायचंय, पूर्ण पेस्ट करायची नाहीये। हे बघा, हे असं जाडसर करायचंय वाटण। आता स्टफिंग बनवून घेऊया। 1 चमचा तेल घालायचं, त्यात हिंग घालायचं पाव चमचा। त्यामध्ये हे 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरं असं जाडसर कुटून घेतलेलं आहे, ते घालूया। जर असं परतून घ्यायचंय, अगदी थोडंच। तर यामध्ये आपण हे जे मटार, आलं आणि मिरची जे वाटून घेतलंय जाडसर ते घालूया। हे आता चांगलं परतून घेऊया। आता यात घालूया पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट घालूया, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा, पाव चमचा धणे पावडर घालूया आणि चवीपुरतं मीठ घालायचं। आता हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया, चांगलं मिक्स करून घ्यायचंय। यात तेल जास्त घालायचं नाहीये। आता हे परतून झालंय, याच्यावर 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचंय। आणि हे मटार जे आहेत अगदी कोवळे असल्यामुळे हे लगेचच शिजतात, आणि आपण बारीक केलेले आहेत त्यामुळे त्याला शिजायला फार वेळ लागत नाहीये। यात अगदी थोडंसं पाणी घालूया, अगदी थोडं 2 चमचे, आणि झाकण घालून आपण 5 मिनिटं ठेवून द्यायचे। आता हे बघा 5 मिनिटं झाली आहेत। आपण उघडून बघूया, छान अशी वाफ आली आहे। यामुळे काय झालं की ते मटार सुद्धा व्यवस्थित शिजले आणि सगळे मसाले एकमेकात चांगले मिक्स झाले आहेत, आणि त्याचा कच्चेपणा जो आहे तो गेलाय। आता सर्वात शेवटी आपण यामध्ये घालायचे पनीर, किसून किंवा मॅश करून कसंही घातलं तरी चालेल।
यात थोडीशी कसुरी मेथी घालूया आपण, थोडी कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडीशी चवीपुरती साखर घालायची. नाही घातली तरी चालेल, पण मला आवडते साखर घालून. तुम्ही सुद्धा घालून बघायला हरकत नाही, छान चव येते. आता हे सगळं मिक्स करायचं एकदा. यातलं पूर्ण मॉइश्चर गेलं पाहिजे. हे मिक्सचर अजिबात ओलं ओलं असता कामा नये. मटार कोवळे असले की त्याला शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे चांगले कोवळे मटारच घ्यायचे. हे बघा, आता आपलं स्टफिंग तयार आहे. गॅस बंद करूया आणि हे आता थोडं थंड होऊ देऊया आणि मग कचोरी करायला घ्यायची. त्यामध्ये एक गोष्ट ॲड करायची मी विसरून गेले. इथे मी काजूचे तुकडे आणि किसमिस मनुका घेतलेले आहेत, त्या घालूया. ऑप्शनल आहेत, पण ह्याची चव छान लागते कचोरीमध्ये. आता हे सगळं नीट मिक्स करून घेऊया आणि थंड करून मग कचोऱ्या करायला घ्यायच्या आहेत. स्टफिंगचा इतका छान सुगंध सुटला आहे. तुम्ही खरंच नक्की करून बघा. आता मटारचा सीझन आहे, तुम्हाला नक्कीच आवडतील. कधी टी टाईम सकाळी किंवा संध्याकाळी चहाबरोबर अतिशय सुंदर लागतात. आता आपलं पीठ छान भिजलेलं आहे आणि स्टफिंगसुद्धा थंड झालं आहे. आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. थोडंसं मळून घ्यायचं आणि आता आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे. आता हे गोळे असे थोडं वाटी, आपण जसं मोदकाला करतो पारी, तशी ह्याची वाटी करून घ्यायची थोडीशी आणि सगळीकडून समान करायचंय. आता यामध्ये आपण हे स्टफिंग भरूया. हे एका ठराविक मापाने घ्यायचं किंवा आधी तुम्ही गोळे करून घेतले तरीही चालतील. स्टफिंग व्यवस्थित भरायचं, अगदी पोकळ नाही करायचं. आता हे जसं आपण मोदक करतो किंवा पुरणपोळीसाठी आपण जे एक तयार करतो गोळा, तसंच आपण करून घ्यायचे. आता हे असं थोडंसं गोल असं पिळून घ्यायचं, म्हणजे मग ते तेलामध्ये गेल्यावर सुटत नाही. हे वरचं जे एक्स्ट्रा असेल ते काढून घ्यायचं आणि हे असं वर चिकटवून टाकायचं. आणि आता हे असं सगळ्या बाजूनी व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे मग आपलं जे सारण असतं ते सगळीकडे व्यवस्थित पसरतं. हे बघा. आणि कडा थोड्या पातळच ठेवायच्या, मध्ये थोडं जाड असलं तरी चालेल. ठीक आहे. ह्या अशा आधी आपण कचोऱ्या करून घेऊया आणि मग थोड्या झाल्या की मग तळायला घ्यायच्या. आता अजून एक मी तुम्हाला करून दाखवते. अशी वाटी करून घ्यायची आणि असं आपण पुरणपोळीसाठी जसं साईडनी असं आतमध्ये एका हाताने आपण त्याला आतमध्ये असं घालायचे आणि बाजूने व्यवस्थित वाढवत न्यायचं वर. आणि हे जे एक्स्ट्रा असेल ते काढून टाकायचं आणि व्यवस्थित वरून सील करून टाकायचं. आणि हे असं दोन्ही बाजूनी चांगलं प्रेस करायचं, म्हणजे आतलं जे सारण असतं ते सगळीकडे व्यवस्थित पसरेल. थोड्या कडा हाताने दाबून पातळ करायच्या. याला लाटायची वगैरे सुद्धा काही गरज नाही आहे, हे आपल्याला हाताने सुद्धा करता येतं. अशा सगळ्या कचोऱ्या आपण आधी करून घेऊया. अगदी सोपं आहे करायला, काही अवघड नाही आहे. तुम्ही नक्की करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हे असं दोन्ही बाजूनी चांगलं दाबून घ्यायचे. कडा थोड्या पातळ करायच्या. आता इथे तेल मीडियम तापवून घ्यायचे, अगदी कडकडीत नाही करायचे, नाहीतर मग कचोरी लगेचच लाल होईल. हे बघा, थोडंसं पीठ मी घालून बघते. हे बघा, हळूहळू त्याला बुडबुडी येऊन वर आली आहे. आता आपण कचोऱ्या यामध्ये घालूया.
एका वेळी व्यवस्थित जेवढे मावतील तेवढ्याच घालायच्या आणि गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे. आता याला लगेचच अजिबात पलटी करायचं नाहीये, सावकाश होऊ द्यायचंय. हे बघा आता हळूहळू कचोऱ्या फुगून वर यायला लागल्यात. आता थोडासा गॅस वाढवायचा. आता आपण ह्या पलटी करून घेऊया. मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशा फ्राय करून घ्यायच्या. हे बघा दोन्ही बाजूनी ह्याला अगदी छान असा ब्राऊन गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता ह्या काढून घेऊया आपण. मस्त. हे बघा आपल्या मटर पनीर कचोऱ्या तयार आहेत. अशाच आता सगळ्या आपण तळून घेऊया. या बघा शेवटच्या 4 कचोऱ्या मी अशा गोल केलेल्या आहेत. गॅस अगदी बारीकच ठेवलेला आहे, त्या व्यवस्थित होऊ द्यायचे. हे बघा आपली मटर पनीर कचोरी तयार आहे. ती नेहमी चिंच गुळाच्या खजूर चिंच गुळ याच्या गोड आंबट चटणीसोबत सर्व करायचे. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. हे बघा अगदी खुसखुशीत झालेली आहे. मस्त अशी एकदम चवदार आणि एकदम टेस्टी स्पायसी अशी मस्त अशी खस्ता पनीर मटर कचोरी तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा. हे बघा वाव एकदम मस्त. ही सुद्धा मी तुम्हाला दाखवते. वाव ह्याचं फिलिंग पण इतकं टेस्टी आहे. तुम्ही करून बघा आणि आवडलं की नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू.